भिवंडीच्या सरवली एमआयडीसी मधील डायपर कंपनीला भीषण आग लागलेली आहे। ठाणे आणि कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात असं सध्या समजतंय। या क्षणाची एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। भिवंडीच्या सरवली एमआयडीसी मधील डायपर कंपनीला भीषण आग लागलेली आहे। ही दृश्य सध्या आपण तिथली बघतोय। भिवंडी, ठाणे, कल्याण अशा सगळीकडच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचलेल्या आहेत। अगदी इमारतीच्या तळमजल्यापासून ते अगदी वरपर्यंत हे आगीचे लोळ गेलेले आपण पाहतोय। कदाचित संपूर्ण इमारत याच्यामध्ये भस्मसात होऊ शकते असं सध्या तरी म्हणावं लागेल। दृश्य तशी विदारक आहेत। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निकेश, सध्या काय परिस्थिती आहे? आग विझवण्यात यश आलेलं आहे का? भिवंडी तालुक्यातली सरवली एमआयडीसी मधली ही कंपनी आहे, सदाशिव हायजीन प्रायव्हेट कंपनी। या कंपनीमध्ये असलेली ही 3 मजली इमारत आहे, ज्यामध्ये डायपर बनवण्याचा ही कंपनी आहे। हिला रात्री 3:30च्या सुमारास ही आग लागली होती। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर भिवंडी अग्निशमन दलाचे जे जवान त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी पोहोचले होते, मात्र यंत्रणा कमी पडल्यामुळे ही आग जी आहे ती वाढत गेली आणि त्यांनी जे भीषण रूप जे आहे ते घेतलेलं पाहायला मिळालं। त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची अग्निशमन दल असेल किंवा ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पोहोचल्या। एकूण 5 अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाण्याचे बंपर जे आहेत त्या ठिकाणी पोहोचले आणि आग विझवण्याचे प्रयत्न जे आहेत ते शर्तीचे सुरू झाले आणि काही तासांनी ही आग जी आहे ती पूर्णपणे विझवण्यात आलेली आहे। सध्या आग जी आहे ती आटोक्यात आलेली आहे। आता फक्त कूलिंगचं काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडनं करण्यात आलेलं आहे। आगीचं कारण अद्याप देखील अस्पष्ट आहे, मात्र यामध्ये कोणतीही सुदैवाने जीवितहानी देखील झालेली नाहीये। बरं, ही जी कंपनी ज्या ठिकाणी आहे त्याच्या आजूबाजूला आणखी कुठल्या कंपन्या आहेत किंवा रहिवासी इमारती आहेत का की जिथे आता लवकरात लवकर रेस्क्यू ऑपरेशन करणं आवश्यक ठरेल? इथे ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे ती एमआयडीसी संपूर्ण परिसर आहे। आजूबाजूला ज्या आहेत त्या सगळ्या कंपन्या आणि कारखाने आहेत। कुठल्याही रहिवासी सारखा परिसर हा नाहीये किंवा कुठलीही लोकवस्ती या ठिकाणी नाहीये, त्यामुळे खूप मोठा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। सध्या तरी ही संपूर्ण आग आटोक्यात आलेली आहे, त्यामुळे भीती या ठिकाणी कोणत्याही भीतीचं वातावरण पसरलेलं नाही। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। Thank you.